आमचा सहभाग कसा होईल ते त्यांच्या गल्लीमध्ये, ते त्यांच्या एरियामध्ये, मोहल्ल्यामध्ये असेल, युनिव्हर्सिटीमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, त्या ठिकाणी करतात. केंद्र शासनाला कंपेल करायचं असेल, या विद्यार्थ्यांना माझं असणारं आव्हान आहे की केंद्र शासनाला कंपेल करायचं असेल तर दिल्ली हे सेंटर राहीलच, पण ज्यांना दिल्लीमध्ये पोहोचता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी ज्या खासदारांना तुम्ही निवडून दिलेला आहे आपापल्या विभागातून, त्यांना आपण पहिल्यांदा निवेदन द्या. त्याच्यामध्ये आपण असताना म्हणा की निवडून दिलेला जो आहे त्याची बांधिलकी मतदाराबरोबर असली पाहिजे आणि नंतर त्याच्या पक्षाशी. आत्ताचं जे वागणूक आपलं आहे ते वागणूक असं दिसतंय की पक्षाशी तुमची बांधिलकी आहे पण मतदाराची बांधिलकी नाही. आणि म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत की सभागृह चालू आहे, सरकारच्या भूमिकेला न जुमानता सभागृहामध्ये आम्ही आपल्याला आदेश देतोय, मतदार म्हणून आपल्याला असणारा आदेश देतोय की आपण त्या सभागृहामध्ये शिक्षण मंत्री प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा तुम्ही मागा. येत्या आठवड्याभरामध्ये हा तुम्ही राजीनामा मागितला नाही, तर आम्ही तुमच्या घरासमोर दिल्लीला जे आंदोलन चाललंय ते चालत राहील. पण आम्हाला दिल्लीला जाता येत नाही, पण आमची मागणी तिथे आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते आंदोलन आम्ही असताना आपल्या घरासमोर करणार आहोत. माझं आव्हान आहे विद्यार्थ्यांना की प्रेशराईज केल्याशिवाय हे जे हुकुमशहाचं सरकार आहे, जनरल डायरचं असणारं सरकार जे आहे हे मान्य करणार नाही. आणि म्हणून मान्य करायचं असेल आणि करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा विनंती की तुमची आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, आमच्या मतावरती तुम्ही निवडून आलेला आहात आणि म्हणून आम्ही आपल्याला असणारा आदेश करतोय की सभागृहामध्ये आपण शिक्षण मंत्र्याची राजीनामा घ्या. ते जर आपण केलं नाही तर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही आपल्या घरासमोर निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा विद्यार्थ्याने निवडून गेलेल्या किंवा नॉमिनेट केलेल्या खासदाराला देण्यात यावा अशी विनंती मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी करतोय. मराठीतच आहे ना, मी हिंदीमध्ये देऊ आणि मग तुम्ही विचार. अच्छा, मराठी होऊ दे. चला. मुद्दा असा आहे की देशभरात विद्यार्थी आंदोलन करतात, मात्र मोदी सरकार प्रधानांचा राजीनामा घेत नाहीये. तुम्ही म्हणता की मोदी शहामध्ये तेवढी हिंमत नाहीये. नेमकं का राजीनामा घेतला जात नाही, का हिंमत नाहीये? मी परवा दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हणालो की ज्याला कोणाला याचं उत्तर शोधायचं असेल तर आपण आपल्या सहकार्याला थोडंसं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आपण जे म्हणतो ते करायला सांगा. बिहारच्या निवडणुकीचं इन्व्हेस्टिगेशन करा. बिहारच्या निवडणुकीचं इन्व्हेस्टिगेशन आपण केलं तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मोहन भागवत हे प्रधानांचा राजीनामा का घेऊ शकत नाहीत याची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी विनंती केलेली आहे की तुम्हाला आता आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करावं लागेल. जंतर मंतर हे सेंटर राहील, पण त्याचे सब सेंटर्स हे निवडून गेलेले खासदार, नॉमिनेट केलेले खासदार हे तुम्हाला करावे लागतील.
सर, सोनम वांगचुक जे ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये, 2 मागण्या इन प्रिन्सिपल अप्रूव्ह झाल्या, पण तिसरी जी राजीनाम्याची ती होत नाही. दुसऱ्या बाजूला जेव्हा वांगचुक हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा भाजपच्या नेत्यांनी जाऊन मंत्र्यांनी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी परत एकदा डिवाइड अँड रूल करायचा प्रयत्न सरकार करते असं वाटत नाही. नाही, माझं म्हणणं असं आहे की मीही दिल्लीमध्ये होतो तेव्हा विद्यार्थ्यांचीही त्या ठिकाणी भावना होती की सोमन वांगचुक यांनी असणारं आपलं अनशन जे आहे ते सोडावं आणि पब्लिक ज्या तऱ्हेने लढते त्या तऱ्हेने त्यांनीही लढावं असे विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याच्यामुळे कुठेही बायफरकेट होण्याची जी शक्यता आहे ती मला त्या ठिकाणी दिसत नाही. बीजेपीने प्रयत्न केला की आपला असणारा अध्यक्ष पाठवून म्हणजे माजी अध्यक्ष पाठवून मंत्री पाठवून आम्ही ज्यूस पाजला असं दाखवण्याचं भासवलं. सर, काँग्रेसने एक दिवस आंदोलन केलं पंतप्रधान निवाससमोर, पण त्यानंतर पुढे काँग्रेस कुठेतरी कम पडते की हे सगळं आंदोलन पुढे न्यायला, कारण विद्यार्थी करतायत त्यांच्या पातळीवरती, पण विरोधी पक्षनेते होऊन त्यांनी ताकदीने पुढे येणार. मी आता सर अभिजित दिपके जे आहेत त्यांनाच असणारा निरोप पाठवलेला आहे की हे नॉन पॉलिटिकल आंदोलन आपण जे म्हणताय राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने त्याला राजकीय स्वरूप येणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे आणि त्यासाठी जे ज्या संघटना आणि जे जे राजकीय पक्ष पाठिंबा देतात आहेत किंवा आंदोलन करतात आहेत त्यांची बैठक ही त्यांनी बोलवून त्यांना हे आंदोलन यापुढे कसं गेलं पाहिजे याचा आराखडा त्यांनी असणारं संघटना आणि पॉलिटिकल पार्टीज यांच्या पुढे ठेवला तर मला असं वाटतंय की प्रत्येक पार्टी पाठिंबा कशा रीतीने द्यायचा याचा जो वेगवेगळ्या विचार वेगवेगळ्या पद्धतीने करते तो न होता ते कन्सॉलिडेट दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटतंय. विद्यार्थ्यांवर एका बाजूला दिल्लीत हल्ला झाला, शरद पवारांनी विद्यार्थ्यांची जाऊन भेट घेतली आणि नंतर लगेच जाऊन पंतप्रधानांना कोण शरद पवार मला माहित नाही.